सोलापूर शहरात रविवारी दुपारी 1च्या सुमारास शॉक लागून दोघांचा मृत्यू झाला होता। सायंकाळी उशिरापर्यंत पोस्टमार्टमची प्रक्रिया संपन्न झाली। मृतदेह ताब्यात घेताना नातेवाईकांनी नुकसान भरपाईची मागणी करत मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती। मात्र गुन्हा दाखल न करता मृतांच्या वारसांना नुकसान भरपाई मिळत नसल्याने अखेर रविवारी रात्री 8च्या सुमारास अंत्ययात्रा थेट MIDC पोलीस ठाण्यात आणली। चंद्रशेखर दोंतुलू या तरुणाच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्याऐवजी अंत्ययात्रेचे वाहन थेट पोलीस ठाण्यात आणल्याने पोलीसही काही वेळ गोंधळून गेले। पोलीस प्रशासनाने अशा नाजूक परिस्थितीत अतिशय संयम ठेवून मृतांच्या नातेवाईकांची समजूत घालत मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कठोर कारवाई करणार असा शब्द दिला। संतप्त नातेवाईकांनी पोलिसांच्या आश्वासनानंतर रात्री 12च्या सुमारास चंद्रशेखर दोंतुलू याच्या मृतदेहाची अंत्ययात्रा पोलीस ठाण्यातून स्मशानभूमीकडे घेऊन गेले। रविवारी दुपारी सुनील नगर परिसरात शॉक लागून चंद्रशेखर दोंतुलू व गंगाराम ताटी या 2 जणांचा मृत्यू झाला होता। MIDC पोलिसांनी पंचनामा करून नोंद घेतली। पोस्टमार्टम केल्यानंतर शासकीय रुग्णालय प्रशासनाने चंद्रशेखर दोंतुलू यांचा मृतदेह रविवारी सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात दिला होता। मृत झालेल्या चंद्रशेखर दोंतुलू याची अंत्ययात्रा घेऊन नातेवाईकांनी रविवारी रात्री 8च्या सुमारास थेट MIDC पोलीस ठाणे गाठले। चंद्रशेखर व गंगाधर यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 10 लाखांची भरपाई मिळावी अशी त्यांची मागणी होती। अचानक अंत्ययात्रा पोलीस ठाण्यात आल्याने पोलीसही गोंधळून गेले। दरम्यान रात्री 11:30च्या सुमारास पोलिसांनी समजूत घातल्यानंतर अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे नेली। अंत्ययात्रेसाठी शेकडो लोक जमले होते, त्यात तृतीयपंथीही सहभागी झाले होते। त्यांनी पुढाकार घेत मृतांना लहान मुले आहेत, ते घरातील प्रमुख होते, त्यामुळे त्यांना मदत मिळणे गरजेचे आहे अशी मागणी केली। MIDC पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत मृतांच्या नातेवाईकांची समजूत घातली आणि कारवाईचे आश्वासन दिले।